इंदिरानगर हत्या मामले में 3 आरोपियों को पुलिस ने गिरफ्तार किया। छत्रपति संभाजीनगर शहर के जवाहर नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत इंदिरानगर में अंतरजातीय प्रेम विवाह करने के कारण सास और चाचा ने मिलकर दामाद की हत्या की घटना सामने आई थी। नेमकं म्हणजे 14 तारखेला माझ्या नवरा घराबाहेर पडला होता। त्याच्यानंतर अचानकच माहिती झालं की कोणी त्याला चाकूने मारलंय वगैरे। ते माहिती झाल्याच्या नंतर आम्ही सगळे झाडाखाली गेलो बघायला की काय झालं काय नाही। चौकापर्यंत गेलो तर मला चौकापुढे कोणी जाऊ दिलं नाही। चौकापुढे कोणी जाऊ दिलं नाही। माझ्या नवऱ्याला रिक्षामध्ये टाकलं आणि डायरेक्ट घाटीमध्ये नेलं। त्याच्यामुळे आम्ही मागून घाटीत जायसाठी आम्ही निघलो आणि घाटीत गेलो। मग नंतर कळालं की त्यांच्यावर चाकूने वार वगैरे झालेले आणि कोणी मारले म्हणून असं त्यांनी सांगितलं की आप्पासाहेब कीर्तिशाईंनी त्याच्यावर वार केले म्हणून। आता तुझी काय मागणी आहे किंवा कोणी केलं हे कसं माहिती पडतं? माझी हीच मागणी की माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा, त्याला फाशीची सजा भेटावी हीच मागणी आहे। कोणी केलं काय केलं माहिती आहे तुला? हो सांगितलं होतं माझ्या नवऱ्याने की आप्पासाहेब कीर्तिशाईंनी चाकू मारला त्यांना आणि गीताराम कीर्तिशाई पण होते त्याच्यामध्ये। तुझी मागणी काय आहे? माझी मागणी हीच आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। काय नाव आहे तुझं? माझं नाव विद्या अमित सावंत। हा जो प्रकरण आहे त्यामध्ये आतापर्यंत आम्हाला 3 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी आमची कस्टडीमध्ये आहे। एक आरोपी तिन्ही आरोपीला आम्ही अटक केले होते। एक आरोपीला सुरुवातीला अँटिसिपेटरी बेल भेटली होती। त्याची अँटिसिपेटरी बेल सुद्धा आम्ही कोर्टाला रिक्वेस्ट करून ती रद्द केलेली आहे आणि सध्या 2 आरोपी आमचे 1 ऑगस्टपर्यंत कस्टडीमध्ये आहे। जे लोकांनी हा कृत्य केलं होता सगळे लोक आमचे ताब्यामध्ये आहे, कस्टडीमध्ये आहे। त्यामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याचे चान्सेस आहेत? चान्सेसच्या आता तपासावर आहे। तपास जसा निष्पन्न झाला तर आम्ही तुम्हाला नंतरची इन्फॉर्मेशन देऊ। आपण मुलीने काही मागणी केली आहे त्या आरोपासून? मुलीला आम्ही प्रोटेक्शन दिलेलं आहे। बाकी इतर तपास चालू आहे। मुलीची जशी मागणी असेल तो आम्ही त्याला मदत सहकार्य करू।